आईला जेव्हा वेळ नसायचा किंवा अचानक घरी कोणी आलं तेव्हा त्यांच्यासाठी हमखास धिरडी आमच्याकडे व्हायची. फक्त 10 मिनिटात तयार होणारा साधा सरळ नाश्ता आजही माझ्या खूप आवडत्या खाद्यपदार्थांपैकी एक आहे. त्याचबरोबर आई अगदी 5 मिनिटात तयार होईल अशी दह्याची चटणी बनवायची. अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे आज ज्वारीचं धिरडं आणि दह्याची चटणी. तशी ही खूप फ्लेक्झिबल रेसिपी आहे. आज आपण ज्वारीच्या पिठापासून बनवतोय, तसे गव्हाच्या पिठापासून पण बनतात. आपण घेतलंय 1 कप ज्वारीचं पीठ, 1/4 कप बेसन, 1/4 कप बारीक रवा क्रिस्पीनेससाठी. याऐवजी आपण तांदूळाची पिठी पण वापरू शकतो. या रेसिपीनी 6 ते 8 धिरडी बनतील. 1 टीस्पून जिरे, 1/4 टीस्पून ओवा, चव आणि डायजेशनसाठी हा वापरतात. अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर, 3/4 टीस्पून मीठ, 2 चिमूट हिंग. याच्यानंतर सगळ्यात आधी घालूया 1 कप पाणी. याला ताबडतोब मिक्स करणं चालू करूया, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. आणखीन 1 कप पाणी आपण घेतलंय, याला पण थोडं थोडं करत घालूया. एकदम आपण पाणी घातलं तर गुठळ्या मोडून काढायला वेळ लागतो. विस्कचा वापर करून अशा पद्धतीने मिश्रण एकजीव करून घेऊया. उरलेलं पाणी पण घातलंय, पण आपल्याला जी कन्सिस्टन्सी पाहिजे ती अजून आलेली नाहीये, म्हणून आणखीन 1/4 कप पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे. टोटल 2.25 कप नॉर्मल पाणी आपण याच्यामध्ये घातलेलं आहे. हे बघा, हे मिश्रण एवढं पातळ असलं पाहिजे. 1 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल किंवा जे घरात अवेलेबल असेल ते तेल. एक्झॅक्ट मेजरमेंट्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये देतोय. रेसिपी फॉलो करून हे धिरडं बनवून बघा, एकदम परफेक्ट बनेल. हा पदार्थ मला याच्यासाठी पण आवडतो की अगदी 10 मिनिटामध्ये तुम्ही याला पूर्णपणे रेडी करू शकता. इडली किंवा डोसेच्या बॅटरसारखं तुम्हाला पहिले असं काही फर्मेंट वगैरे करायला लागत नाही. आई याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी घालायची, जसं की 1 बारीक चिरलेला कांदा आणि 1 बारीक चिरलेला टोमॅटो, गाजर किसून आणि सिमला मिरची बारीक चिरून पण तुम्ही घालू शकता. पण घरी अतिशय बेसिक साधं असं धिरडं बनायचं, त्याच पद्धतीने तुम्हाला दाखवतोय. 3 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर पण चिरली आहे. दोन्ही घालूया याच्यामध्ये. जर थोडा कढीपत्ता असेल घरी तर 10-12 पानं चिरून घालूया. आणखीन एक सांगायचं आहे की भाज्या घातल्यानंतर लगेचच धिरडं बनवायचं आहे, कारण आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. भाज्या पाणी सोडतात, बॅटर जास्ती पातळ होऊ शकतं. दुसऱ्या दिवशीसाठी जर रात्री तयारी करत असाल, बॅटर वेगळं आणि कापलेल्या भाज्या वेगळ्या ठेवू शकता फ्रीजमध्ये. सकाळी एकत्र करून धिरडी बनवू शकता. आता बनवूया झटपट दह्याची चटणी. खूपच टेस्टी बनते ही. साधारणपणे 300 ग्रॅम दही घेतलंय आपण, जे आहे 1/4 कप. 2 टेबलस्पून भाजलेला शेंगदाण्याचा कूट आणि थोडी चिरलेली कोथिंबीर, 3/4 टेबलस्पून मीठ, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 2 टीस्पून साखर. जर असेल तर थोडी जिरेपूड घालू शकतो आपण, नसेल तर राहू द्या. याला मिक्स करून घेऊया. तशी ही चटणी रेडी आहे. बऱ्याच वेळा तर धिरड्यासोबत ही चटणी आम्ही अशीच खायचो, पण जर वेळ असेल तर एक बेसिक तडका देऊया. अर्धा टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल आपण गरम करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये घालूया 1 टीस्पून मोहरी. मोहरी छान अशी तडतडली की घालूया 10-12 कढीपत्त्याची पानं, 2 चिमूट हिंग घालूया आणि 1/4 टीस्पून तिखट. तडका एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि दह्यावरती घालूया. याला मिक्स करून घेऊया. तशा आपण इतरही चटण्या बनवू शकतो, पण ही बेसिक दह्याची जी चटणी आहे ना, धिरड्याबरोबर खूपच मस्त लागते. नक्की ट्राय करून बघा. घरी लोखंडाच्या तव्यावर बनायचं धिरडं, पण त्याला थोडंसं तेल जास्ती लागतं. इथे मी धिरडं बनवण्यासाठी बिडाचा तवा वापरतोय. आपल्याला नॉनस्टिक पॅन पण वापरता येईल. तवा व्यवस्थित गरम करून थोडं तेल घालून याला सीझन करून घेतलेलं आहे. थोडं पाणी शिंपडून याचं टेम्परेचर ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. तवा गरम हवा, पण खूप जास्ती पण नाही आणि खूप कमी पण नाही, मध्यम. बॅटरला एकदा हलवून बाहेरच्या बाजूनी पसरायला चालू करायचं आहे आणि मग सेंटरमध्ये, कारण तव्याच्या सेंटरला टेम्परेचर जास्ती असतं. जर याचा परफेक्ट गोल आकार हवा असेल तर कडा असलेला छोटा नॉनस्टिक पॅन तुम्ही वापरू शकता. पण जास्ती करून धिरडी अशी परफेक्ट गोल नसतात. थोडंसं तेल घातलंय मी याच्यावरती. मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटं धिरडं होऊ देऊया. मी याला तव्यावरती डायरेक्टली शिजवून घेतलेलं आहे, पण तुम्ही याच्यावरती 2 मिनिटं झाकण ठेवून पण याला शिजवू शकता. याचं जे टेक्स्चर असतं ते बाहेरून क्रिस्पी आणि आतनं थोडंसं सॉफ्ट. इझिली हे तव्यापासून असं सुटतं. याला मी टर्न करून घेतलेलं आहे. हे बघा, याचं जे टेक्स्चर आहे किती मस्त आलेलं आहे, जाळीसारखं. असं यायला हवं. दुसरी गोष्ट म्हणजे धिरडं एकदम पातळ नसतं, थोडंसं जाडसर असतं. पण जर तुम्हाला पातळ आवडत असेल तर बॅटरमध्ये थोडंसं पाणी घालून अशाच पद्धतीने तुम्ही थोडं पातळ धिरडं करू शकता. तुम्हाला बोललो ना मी की तशी फ्लेक्झिबल रेसिपी आहे. प्रत्येक घरामध्ये बनवायची पद्धत थोडी वेगळी. हे बघा, बाहेरनं किती मस्त क्रिस्पी बनलंय. याला काढून घेऊया. काही घरांमध्ये याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट वापरतात, तुम्ही पाहिजे तर थोडी घालू शकता. याच पद्धतीने आणखीन एक धिरडं बनवून घेतलंय. कलर बघता ना तुम्ही, धिरड्याची खालची बाजू अशीच खरपूस झाली पाहिजे बरं का. जर ज्येष्ठ मंडळींसाठी आपण बनवत असू तर 2 मिनिटं झाकण ठेवून शिजवू शकतो, त्याने धिरडी नरम होतात. आणि जर क्रिस्पी हवी असतील तर बिना झाकण डायरेक्ट तव्यावरती शिजवा. धिरडं फक्त नाश्त्यासाठीच नाही तर रात्रीच्या जेवणासाठी पण उत्तम पर्याय आहे. कधीतरी आपल्याला लाईट जेवायची इच्छा होते, नाही का.
धिरडा हा फक्त एक रेसिपीचा प्रकार नाही आहे, तर ही कमी वेळामध्ये पौष्टिक अन्न बनवण्याची आपल्या पूर्वजांची शहाणी शिकवण आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.